सातपुडा पर्वतरांगेतील चारठाणा येथील भवानी मंदिराचा या ठिकाणी जीर्णोद्धार व्हावा अशी मागणी सातत्याने होत आहे। मंदिराची अत्यंत दुरवस्था झालेली आहे। हाताने या ठिकाणी जे मंदिर सेवक असतात त्यांच्याकडे या ठिकाणी डागडुगी केली जात आहे। आपण पाहतो की खर्चातून या मंदिराची डागडुगी केली जात आहे। मात्र हे मंदिर जे आहे हे अत्यंत पुरातन 50 वर्षा जुनं मंदिर आहे आणि अत्यंत सातपुडा पर्वतरांगेत असो महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जाणारं हे मंदिर आहे। मात्र या मंदिराची सध्या दुरवस्था झालेली आहे। या ठिकाणी राज्यभरातील भाविक दर्शनासाठी येत असतात। मात्र या मंदिराची दुरवस्था झालेली आहे। जीर्णोद्धार करावा अशी मागणी सातत्याने होत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी स्थानिक नागरिक आहेत। भाऊ, काय सांगाल मंदिरासंदर्भात? हे मंदिर अत्यंत काय आख्यायिका आहे आणि मंदिराच्या संदर्भात काय सांगाल दुरवस्था? आता जे मंदिर आहे तपोवन भवानी माता मंदिर हे नाव जरी प्रख्यात असलं तरी हे शिवजीचं मंदिर आहे आणि हेमाळपंथी मंदिर आहे। ज्या मंदिरामध्ये विष्णू नारायणाची पण मूर्ती आहे आणि भगवान शिवजीचं पण स्थापना झालेली आहे। असे मंदिरं खूप कमी असतात भारतात, कमीत कमी प्रमाण या मंदिरांचं आहे। आणि हेमाळपंथी मंदिर असून आमच्या या मंदिराचा हा समोरचा जो सभा मंडप आहे हा खूप जुना आहे। हा साधारणतः 1965 मध्ये याची बांधकाम हे केलेलं आहे एका ठेकेदाराने आणि त्या बांधकामाचा जर तुम्ही बघितला आता तर अतिशय ते पडक्या अवस्थेमध्ये तुम्हाला दिसणार आहे। तो कधीही कोसळू शकतो आणि त्याच्यामध्ये जीवितहानी होऊ शकते। आमची मागणी हेच आहे की आपल्या जे विचार असतील त्यांनी याच्याकडे लक्ष देऊन याचं त्वरित काहीतरी मार्ग काढावा आणि याचं बांधकाम करावं, एवढीच आमची ट्रस्ट आणि गावकऱ्यांच्या वतीने मागणी आहे। मंदिर आहे, या मंदिरची सध्या अत्यंत दुरवस्था झालेली आहे। तातडीने या संदर्भात लक्ष द्यावी आणि जीर्णोद्धार करावा अशी मागणी या ठिकाणी भाविकांकडून केली जात आहे। कॅमेरा पर्सन आशिष गोरले, रवी गोरे, विनय मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।